अमोल सर कोणाच्या शुभ असते? अमोलजी पाटील सर या आपल्या शुभ असे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा दिला जाणार आहे. अक्षय या विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाही तर आपण थेट मुख्य थँक्यू. अमोलजी पाटील सर या आपल्या शुभ असे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट दिलं जात आहे आणि हे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून तुम्हाला कंपल्सरी सेकंड मॅच खेळणं आहे. अक्षय खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वप्रथम तुमच्या संघाचं देखील अभिनंदन सर. आणि हे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट या टी शर्ट वर भरपूर काही आहे. TDH स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे टी शर्ट बनवलं गेलं. त्यावर मात्र नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं चिन्ह आहे. आपल्या जर आपण पाहिलं तर अक्षय सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बॅटिंग विषयी विचारेल. तुमची बॅटिंग तुम्ही ज्या प्रकारे बॅटिंग केली कृपया विनंतीला मान द्या. असं जेव्हा समोरच्या विचारत असताना तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणं हे तुमचं काम आहे. कारण ज्या प्रकारे तुम्ही बॅटिंग केली परफॉर्मन्स केलं तुम्ही डिझर्व करताय की 2 शब्द बोलावे. प्लीज तुमच्या बॅटिंग विषयी काय म्हणाल? बॅटिंग विषयी बोलायचं म्हटलं तर 2 संडे माझे फ्लॉप गेले होते. त्यामुळे मी आधीच डिप्रेशनमध्ये होतो की आज बॅट लागेल की नाही. ते जातानाच जरा मी म्हणजे भीतभीत गेलेलो की बॅटिंग होईल न होईल. म्हटलं ते पुढे बघू काय होईल ते पुढं ग्राउंडमध्ये बघता येईल. तर खूप चांगली बॅटिंग तुम्ही केली. अगदी षटकार चौकारांचा पाऊस केला. इथे जर आपण पाहिलं ना तर अगदी ही संपूर्ण स्पर्धा अगदी तुडुंब झाली आहे. आणि त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारेल. तुम्ही या संपूर्ण स्पर्धेविषयी काय म्हणाल? नियोजन खूप चांगलं केलेलं आहे. नाही जमणार. तर खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी अक्षयने सांगितलं मी 2 संडे फ्लॉप होतो. परंतु मित्रांनो कठीण काळात स्वतःला सांगा वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊ देतो पुन्हा उठतो 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. अक्षयने काय बॅटिंग केली. एकदा अक्षय तुमच्या संघासाठी देखील म्हणेल ज्योतिबाच्या नावानं धन्यवाद. चला वळणार आहोत नेक्स्ट मॅच कडे. इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या जातात. वसंत दादा कोण आहे का त्यांच्याकडे? त्यांचं सरनेम काय? इथे जर आपण पाहिलं एक चुकी कॅच सोडलेली गेली आणि दुसरी चुकी अगदी बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला. खेळाडूंना अमित सर आपणास विनंती असणार आहे सर आपण थोडंसं कोऑपरेट करा. आपल्याला पॅव्हलियन दिलेलं आहे खेळाडू कक्ष तुम्ही त्यामध्ये स्थानापन्न व्हा प्लीज. खेळाडू कक्षामध्ये थांबायचं आपण प्लीज. थँक्यू. थोडंसं सहकार्य करा अन्यथा तुम्हाला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 38 या नियमाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. एक सिंगल येते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 13 मिस्टर सुमित घराळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण पाहताय. मित्रांनो या खेळाडूने भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. अगदी सर आपण पाहिलं तर सर पहिलंच षटक चालू असल्या कारणानं नवीन चेंडू मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. नवीन चेंडू द्या सर. पहिलं षटक चालू आहे त्यामुळे तुम्ही नवीन चेंडू द्या. अगदी 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तेजस ज्या खेळाडूने गेल्या मॅच मध्ये अगदी बहरदार परफॉर्मन्स केला होता त्या तेजसवर मात्र नक्कीच हल्ले चढवायचं काम केलंय. हे
टॅलेंट आहे, हे क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना, कोणाची वेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाही. अगदी जर आपण पाहिलं तर कमबॅक केला आणि सुमित सरांचं मी कौतुक करेल. तेजस हा बॉल अगदी भन्नाट वेगामध्ये जर आपण पाहिला, टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. सुमित घराळे सरांना काहीही कळत नाहीये. हा टप्पा पडलेला चेंडू जर आपण पाहिला ना तर अगदी सुसाट वेगात निघून चालला. ओव्हर पिच चेंडू होता. गुड लेंथ वरून चेंडूला मात्र नक्कीच पिचिंग केल्या. हा चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू. हा शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला गेले. वा, ताकद, नजाकत आणि भरपूर काही क्लासिकल मॅजिकल चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या फटक्यावर जर आपण पाहिलं ना, अगदी डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका आणि अगदी जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. येतोय चौकार. सुमित यांच्या बॅट मधून 17 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. सुमित घराळे काय बॅटिंग करतात. पहिल्या चेंडूवर चौकार, तदरम्यानचा चेंडू जर पाहिलं तर दुहेरी धाव, तदरम्यान षटकार, तदरम्यान सिंगल, तदरम्यान एक निर्धाव चेंडू आला आणि तदरम्यानचा चेंडू जर आपण पाहिलं ना तर एक चौकार. अगदी खूप सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ जर आपण पाहिलं तर साहिल 11 आळतूर संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नवलाई स्पोर्ट्स रेठरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रेठरे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. मुंबईमध्ये देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धांना मात्र नक्कीच व्यावसायिक संघामध्ये देखील सुमित घराळे सरांची मोठी मागणी असते आणि तेच सुमित घराळे सर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. वा, अतिशय सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच जर आपण पाहिलं तर रुपेश आळतूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, संपूर्ण शाहूवाडीमध्ये देखील त्याच्या नावाचा डंक आहे. 18 धावा धावफलकावर असणारा. हो हो हो, बॅटच्या रडार मध्ये आलाय, स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये. बॉल चाललाय हवाई सफर करत. अगदी प्रेक्षक मात्र नक्कीच टाळ्या शिट्ट्या. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. क्रिकेट आपल्याला हे सांगतं, तुम्ही चांगल्या चेंडूचा सन्मान केला, खराब चेंडूवर तुम्ही त्या खराब चेंडूचा समाचार घ्या. आणि इथे मात्र नक्कीच अगदी खूप सुंदर समाचार घेतला. हो हो हो, इथे मात्र नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या नादात चुकी झाली आहे. अगदी जर आपण पाहिलं तर तुम शेर हो तम सव्वा शेर आहे. आळतूर एक्सप्रेस का म्हटलं जातं याची ओळख मात्र नक्कीच करून दिली जाते. गोलंदाज असणार आहे अर्थातच रुपेश पाटील. अगदी सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच हाताळला आणि तिथे मात्र नक्कीच विकेट मिळवली आहे. बॅट्समन सूरजला जावं लागते माघारी. सूरजची जागा भरून काढण्यासाठी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अजय दाखल झालेत. हा बॉल जर आपण पाहिला अगदी फॉलो थ्रू मध्ये जेल टिपला. कॉटन बॉलची विकेट मात्र नक्कीच मिळाली आणि तिथे जर आपण पाहिलं ना तर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जसे नंबर 17 इथे जर आपण पाहिलं धावचीची संधी जर आपण पाहिलं ना तर तिथे मात्र नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवली आहे. खेळाडूच्या अंगाला चेंडू लागल्यानंतर त्या ठिकाणी धावा घेतल्या जात नाही. सुमित सरांनी चेंडूला अडवलंय. डिक्लेअर झोन मध्ये जाता जाता थांबवलं. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवत नाहीयेत. हे लेजंड खेळाडू आहेत मित्रांनो. या खेळाडूंकडून भरपूर काही शिकण्यासारखं असतं. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून त्यांची ओळख आहे. सुमित घराळे सर. इथे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. अगदी खोलवर डप्पाचा बॉल, त्याला मात्र नक्कीच केवळ डिफेन्स केला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. एक सिंगल येते. जाकीर हुसेन सर देखील आमच्या सोबत जोडलेत. पंचांच्या भूमिकेत प्रवीण सर देखील असणार आहेत. तर दोन्ही पंचांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. खूप चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून देखील दिले जातात. इथे जर आपण पाहिलं तर ओ तू की मी की तू आणि काय घडतंय. रुपेश पाटील कडनं झालेली चूक. 2 धावा. पंचांचा इशारा येतोय. पंच बॅटला चेंडू लागलाय का कळवायचे.
लेग बिफोर स्वरूपात मात्र नक्कीच एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या 28 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 14.00च्या सरासरीने धावा धावफलकावर अगदी जमवल्या जात आहेत. ANP या युट्यूब वाहिनीवरील संपूर्ण स्पर्धा 195 देशांमध्ये या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मात्र नक्कीच पाहायला मिळतं. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. शेवटचं षटक असणार आहे. सर तुम्हाला टीम मीटिंग साठी वेळ दिला जाणार नाहीये. सुरेश सर थोडस सहकार्य करा प्लीज. कॅप्टन्स विनंती आहे. सुरेश सर. सचिन पाटील सर आपणास विनंती असणार आहे दादांना थोडस सहकार्य करा प्लीज. कारण आजचा संपूर्ण दिवस आणि फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन हे आजच्या दिवसात आपल्याला करायचंय. त्यामुळे तुम्हाला थोडस कोऑपरेट करावं लागणार आहे. थोडस सहकार्य करा. स्पर्धा अगदी भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28 धावा धावफलकावर आलेल्या मान्यवरांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, सर्वांचं पुनश्च एकदा शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जर आपण पाहिलं ही संपूर्ण स्पर्धा अगदी शिवराजे स्पोर्ट्स क्लब कोतोली वारणा आयोजित जगदंबा चषक या आयोजक कमिटीच्या वतीने मी हार्दिक असं स्वागत करेल. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम शिव जन्मभूमी जुन्नर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. इथे काय घडलंय, इथे क्षेत्ररक्षक फंबल देखील झाले होते, फेकी देखील अतिशय खराब झाली. तिथे 3 धावा मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. अगदी 3 धावा बहाल केल्यात. पुन्हा एकदा सुरेश. हा चेंडू हाफ ट्रॅकर आहे, ऑन साइडला खेळलाय तर खरा, बॉल चाललाय अगदी सीमा रेषा पार. येतोय षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली झपाट्यानं वाढ झाली आहे. 37 धावा धावफलकावर. इथे जर आपण पाहिलं तर ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. घोषंकित क्षेत्र तिथे आहे. एक डिक्लेअर मात्र नक्कीच मिळेल. चेंडूची मागणी केली जाते. सर पूर्तता करा प्लीज. मॅच थांबवू नका. गेल्या मॅच मध्ये स्टॉप केलेली इनिंग मात्र नक्कीच या मॅच मध्ये कंटिन्यू करताना पाहायला मिळतात. सुमित घराळे. हो हा खोलवर डप्प्याचा बॉल आहे. मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फेकी सुंदर आहे. वा डायरेक्ट हिट आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय येणं अजून देखील बाकी असणार आहे. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. अंपायर डिसिजन ऑन पेंडिंग. ही खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. एकदा सुमित घराळे सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण पंचांचा डिसिजन येण्याआधी स्वतःला मात्र नक्कीच तंबूच्या दिशेने घेऊन चाललेत. मात्र नक्कीच बाद होत आहेत. फलंदाज बाद झालेत. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसरे धाव घेत असताना सुमित घराळे सर बाद होत आहेत आणि ही खेळाडू वृत्ती आहे. क्रिकेट स्पिरिट मात्र नक्की दाखवले जाते. रिस्पेक्ट आहे आणि अशा खेळाडूंना माझा नेहमी सलाम असेल. त्याचबरोबरीने माननीय श्री आदरणीय नानाजी अचरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो. ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. इथे अमित बॅटिंग साठी आलेत. अमित सरांच्या बॅट मधून चेंडू चालला परंतु तिथे कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय. अमरने मात्र नक्की झेल टिपला. न्यू बॅटर वसंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी पाहायला मिळतात. जर्सी नंबर 10.
जिथे सुमित सर बाद झाले तिथे मात्र नक्कीच अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे. तू चल मैं आया. एका मागोमाग विकेट मात्र नक्कीच गमावताना पाहायला मिळतात. धावा तर आल्यात, कोणत्याही प्रकारच्या मोठ्या फटक्याची गरज नव्हती, परंतु अमित सरांनी मात्र नक्कीच अगदी लालच होती, लालच दिली होती आणि त्या लालजीला मात्र नक्कीच भाग पडले. बाद झालेत. विकेटचं पतंग खेळाडू बाद. वसंत बॅटिंग साठी न्यू बॅटर आलेत. इथे मात्र नक्कीच बॅकफुटला आले, पंच केला, बॉलला मात्र नक्कीच पाठवलं एक षटकावर रिझन मध्ये. बॉल तिथे चाललाय आणि केवळ मिळेल ती एक सिंगल. षटकाची समाप्ती होते 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा झाल्यात. 41 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस कडे आपण वळणार आहोत. एका बाजूला कोणती टीम जिंकली या चला पिंटू दादा 11 करण जोशी संघ आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी. दोन्ही संघांचे कॅप्टन या. आपला टॉस का बॉक्स अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी तुम्हाला आमंत्रित करेल. माननीय श्री आदरणीय नानाजी अत्रे साहेब, मी आपणास विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. चला यास साहेब या. एका बाजूला ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला अक्षय. हे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. जर आपण पाहिलं तर कॅप्टनने मात्र नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. साहिल 11 संघाचं देखील कौतुक करेल. खूप चांगला खेळ केलाय, परंतु या येणाऱ्या 18 चेंडू मागे तुम्हाला 41 धावा बनवायच्यात. पाहूयात जिंकण्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला नाना अचरे सर, मी आपणास विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वरती या. टॉस केला जातोय. आणि पंचाने विनंती करतो सर आपण थोडस लक्ष द्या, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि स्पर्धा अर्धा तास लेट आहोत. ते अर्धा तास देखील आपल्याला कव्हर करायचे, याची देखील तुम्ही दखल घ्या. टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकला? श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून काय करण्याचा निर्णय घेतला? बॅटिंग. ज्या प्रकारे बॅटिंग करतायत अक्षरशः जर आपण पाहिलं या स्पर्धेचा उच्चांक गाठला. 87 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि त्याच प्रकारची बॅटिंग या मॅच मध्ये देखील होईल अशी अपेक्षा बाळगतो. सुरेश आणि सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुरेश आणि महेश, माफ करा, सुरेश आणि महेश ही सलामीची जोडी, सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. करण जोशी टीम, आपण यानंतर लगेचच ही मॅच झाल्या आपण मैदानाचा ताबा घ्या. ओमकार पाटील आणि पूर्ण संघ ही विनंती आहे. आपण थोडस सहकार्य करा. आणि बी ग्रुप मध्ये होणारा पहिला सामना श्री काळाम्मा देवी स्पोर्ट्स जांभूर वर्सेस श्री पावनाई स्पोर्ट्स विरळे. सँडी सर आणि तुमची संपूर्ण टीम आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार असणार आहे. यानंतरची मॅच झाल्यानंतर तुमची मॅच आहे. श्री काळाम्मा देवी स्पोर्ट्स जांभूर, श्री पावनाई स्पोर्ट क्लब विरळे, दोन्ही संघ आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं. थोड्याच वेळात बी ग्रुपचे सामने देखील चालू होतील. चला सेकंड राऊंडचा ए ग्रुपचा पहिला सामना. मिस्टर सुमित घराळे गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच पाहायला मिळतात. सिक्सर किंग आहेत. ओहो, पहिलाच बॉल इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलला अगदी समालोचक कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय लांब 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 लांबच लांबवरचा देखणा सुरेख मॅजिकल क्लासिकल छत्रपतींचा छावा. मिळतील पूर्ण 6 धावा. नाना अचरे सर आणि संपूर्ण प्रतिष्ठित मंडळींचा मात्र नक्कीच या ठिकाणी स्वागत केलंय या भव्य दिव्य षटकारानं. सुरेश इथे पुढे जाऊन पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू कट केला. बॉल चाललाय आणि अगदी जर आपण पाहिलं तर
थोडासा नशिबाची साथ कमी मिळाली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. हे नैसर्गिक अडथळेत, याला तुम्ही काही करू शकत नाहीये. सूरज यांच्या चेहऱ्यावर भरपूर असं स्मित हास्य पाहायला मिळतंय. कारण जर आपण पाहिलं ना, बॉल अगदी बाउंड्री लगतच चालला होता, परंतु जसं बैलगाडा शर्यतीमध्ये आता तुम्ही जर आपण पाहिलं पुसेगाव फायनलची मॅच, तिथे जर आपण पाहिलं बकासूर थोडासा वळाला काय आणि फायनल गमवली. इथे बॉल जर आपण पाहिला, सूरज झेल टिपला आणि फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन, खेळाडू बाद. सुरेशला मात्र नक्कीच माघारी परतावं लागतंय. बडे मॅच का बडा खिलाडी. दोन मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधात आले की एक चांगलं क्रिकेट नेहमी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अभि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. अभिनव बॅटर असणार आहे. सुरेशवर जबाबदारी होती, परंतु सुरेश देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेत अर्थातच दीपकजी वारेंग सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल, आभार मानेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण आयोजक कमिटी आणि तुम्ही दिलेले हे मोलाचे सहकार्य. इथे पुढे सरसावत बॉलला खेळलाय, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे आणि पंच काय असणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चालला. एकच धाव आहे. इथे मात्र नक्कीच ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा बॉल पंचांकडे अपील केली, परंतु अंपायर डिसिजन फायनल असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी जाकीर हुसेन सर नवी मुंबई परिसरातील एक भव्य दिव्य असे अचूकतेचा माहेर घर असणारे पंच प्रवीण सर आणि हे दोन पंच मला लाभलेत. इथे मात्र नक्की शॉर्ट पिच चेंडू आहे, पुल केलाय अमित येत आहेत, परंतु बॉल नो मॅन्स लँड मध्ये कोसळतोय. तिथून मात्र नक्की चांगला चेंडू गादर केला. दरम्यान जर आपण पाहिलं तर एक 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये आणि 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस एक बाद 10 धावा धावफलकावर असतील. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 12 बॉल आणि बनवायच्या त्या 31 धावा. 15.5च्या सरासरीनं तुम्हाला धावा धावफलकावर जमवाव्या लागतील. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 15 धावा कराव्या लागतील. शिवराजे स्पोर्ट क्लब आयोजित जगदंबा चषक 2024 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मी समालोचक प्रशांत गायकवाड तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करेल. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू अगदी टप्पा पडला. सूरजचं कौतुक करेल, त्यांनी चांगला चेंडू गादर केला. दरम्यान जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी लाभलेले समालोचक तेजाजी कदम सर, त्याचबरोबरीने पंच जाकीर हुसेन सर, प्रवीण सर, त्याचबरोबरीने ANP लाईव्ह अर्थातच अरुणजी पाटील सर आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ते देखील आमच्या सोबत जोडले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. त्याचबरोबरीने गुणलेखक दीपकजी वारंग सर आपला देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. तिथे जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप केली की ही मॅच ड्रॉप केली हे मात्र नक्कीच येणारी काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. धावसंख्या 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर वसंत आलेत. इथे जर आपण पाहिलं वेगावर थोडस नियंत्रण नाहीये. लाईन भरकटली आहे, टप्पा पडलाय, चेंडू मात्र नक्कीच थोडासा वळतोय. अमोल सर थोडे
थोडेसे इकडे सरकून बसा ना, कारण काहीच दिसत नाही समोर. इथे मात्र नक्कीच अगदी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस मिस मिस. हा बॉल तुमच्याकडे चेंडू कमी असणार आहेत, धावा जास्त आहेत, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी बॅटला चेंडू लावायचा, बॅटवर चेंडू घ्यायचा, तुम्हाला बॅट आणि बॉलचा संपर्क करायचा. कित्येक खेळाडूंचं स्वप्न आहे ही संपूर्ण स्पर्धा खेळणं, संपूर्ण तालुक्यामध्ये या असोसिएशन मध्ये खेळणं, परंतु कोणाच्या नशिबात, खूप कमी जणांच्या नशिबात आहे. पुन्हा एकदा वसंत गोलंदाजी मार्कवर सज्जवत आहेत. मोर द विकेट. हा बॉल जर आपण पाहिला थोडासा उसळी घेणारा होता, टप्पा पडला, बॅटची कट घेतली आणि बॉल चालला अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र नक्की सुरेशची कमी बास होती, कारण सुरेश जर असते तर कुठेतरी मॅच मात्र नक्कीच अगदी अगदी फायटिंग झाली असते मैदानाच्या आतमध्ये, परंतु सुरेशने थोडीशी घाई केली आणि इथे पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे जर आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूवर आले, फेकला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 19 रन्स टू ऑन बोर्ड. 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. एक चेंडू बाकी आहे, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, एक चेंडू बाकी असणार आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, तदरम्यानच्या चेंडूवर 2 धावा, तदरम्यान एक्स्ट्रा वाईट, त्यानंतर डॉट चेंडू, तदनंतर वाईट, त्यानंतर एक सिंगल आणि तदरम्यान 2 धावा, असे 5 चेंडू झालेले. तुम्ही अजून एक चेंडू टाकावा लागेल. हा चेंडू जर निर्धाव आला तर कुठेतरी मॅच मात्र नक्कीच अगदी वन साइड होते की काय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं नेहमी म्हटलं जातं. इथे मोठा प्रहार सूरज आहे आणि झेल सुटणं हे भरपूर मुश्किल आहे. वसंत थोडेसे नाराज होते हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी, परंतु तो त्यांच्यासाठीच फायदेशीर ठरला टीमसाठी. तिथे मात्र नक्कीच विकेट देखील आली. 6 चेंडू आणि 21 ची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या ते 21 धावा. 21 धावा, 6 चेंडू, 6 चेंडू, 21 धावा. माफ करा, 22 धावांची गरज असणार आहे. सॉरी, 19 झाल्यात, 41 बनवायच्यात, अजून 22 धावांची गरज आहे. चला, अमित आलेत गोलंदाजीसाठी. बॅटर जर पाहिलं तर मयूर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवर अभि असणारा. 6 चेंडू, 22 ची गरज. इथे फुल टॉस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मध्ये चेंडू चाललाय, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है वहां पर. गेंद जाती हुई सीधा बाउंड्री लाइन के बाहर, मिलते हुए पूरे 4 रन. चौकार, इथे चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने अगदी जर आपण पाहिलं तर धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली 23, 23 धावा धावफलकावर. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 18 गरज असणार आहे. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे खोलवर डप्प्याचा चेंडू आणि झेल टिपला. अभि 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 आणि अभि नावाचं वादळ मात्र नक्कीच कुठेतरी शांत होत आहे. अभिला जावं लागतं तंबूच्या दिशेनं. विकेटचं पतन, खेळू बाद. हॅलो हॅलो, शेवटचे 4 चेंडू शेष आहे.
त्यामध्ये तुम्हाला 3 मोठे फटके या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. इथे फुल टॉस, परंतु लांबीपेक्षा उंची जास्त घेतली चेंडूने. सूरज आहेत आणि सूरज कोणत्याही प्रकारची चुकी करायला मान्यच करत नाहीये. समोरील टीम अशी बोलत असेल एक तरी कॅच सोड बाबा, परंतु सूरज सांगतायत मी ही स्पर्धा खेळण्यासाठी रेठरे गावातून का आलोय याचं उत्तर मात्र नक्कीच देतात. रेठरे गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक धडाकेबाज, ताकदवर आणि उंच पुरे असे खेळाडू आहेत. या संघामध्ये जर आपण पाहिलं ना तर 2 खेळाडू भरपूर महत्वपूर्ण आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सुमित घराळे सर आणि दुसऱ्या बाजूला सूरज जाधव सर. हे 2 खेळाडू भरपूर महत्वपूर्ण आहे आणि त्यांनीच बॅटिंग देखील केली आहे, गोलंदाजी देखील सुमित घराळे सरांनी केली आणि तिथे जर आपण पाहिलं तर कॅच देखील भरपूर चांगले टिपलेत. आणि अंपायर डिसिजन ऑन पेंडिंग. विजय यांनी चांगला प्रयत्न तर केलेला. चेंडू बडाबला 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्येला गावली जाते ती 25 धाबा अगदी धावफलकावर पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर लगेचच आपल्या भेटीला येईल. इथे मात्र नक्कीच मॅच मध्ये केवळ औपचारिकता राहिली आहे. इथे दांडी गोल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केला. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज होत आहेत बाद, विकेटचं पतन, खेळ बाद. चला पिंटू दादा 11 करंदोशी आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट क्लब अवेणी आपण आपले बॅट्समन लगेचच पाठवा. अक्षय सर आणि संपूर्ण टीम आपण यानंतर